अभय रंगारी, राष्ट्रीय किसान मोर्चा भंडारा जिल्हा संयोजक या नात्याने शासन आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की राष्ट्रीय किसान मोर्चा ही देशातील 32 राज्य, 600 जिल्हे, 550 तालुके आणि 2 लाख गाव पातळीपर्यंत नेटवर्क असलेली राष्ट्रव्यापी सामाजिक संघटना आहे, जी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी कार्य करते. परंतु शासनाने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी उन्नती करू नये म्हणून विविध कायदे शेतकऱ्याच्या विरोधात निर्माण केलेले आहेत. त्याच्या निषेधार्थ भारतातील संपूर्ण 32 राज्यामध्ये आणि 550 तालुक्यामध्ये आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी तिसऱ्या चरणाच्या धरणे आंदोलन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर करण्यात येत आहे. आणि शासनाने याच्या अगोदर जे राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे शासन आणि प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले होते, त्या मागण्यांची परिपूर्तता जर शासन आणि प्रशासनाने केली नाही तर येणाऱ्या दिवसात 15 जानेवारी रोजी आमदार घेराव आंदोलन, 30 जानेवारी रोजी राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन आणि 20 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री हटाव याकरिता राज्यस्तरीय रॅली व मंत्रालय मुंबई येथे घेराव करण्यात येणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील. तरी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. तसेच राष्ट्रीय किसान मोर्चाने जे मागणी केलेले मुद्दे आहेत ते खालील प्रकारे आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 व 1967 नुसार प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय हमीभावाने सरसकट खरेदी त्वरित सुरू करावी. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करावे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, धान, ज्वारी, मका, बाजरीसह सर्व पिकांना कोणतीही मर्यादा, नोंदणी, ॲप किंवा अटी न लावता हमीभाव द्यावा. आतापर्यंत कमी भावात शेतमाल विकण्यास भाग पडलेल्या शेतकऱ्यांना भावांतर फरकाची संपूर्ण रक्कम शासनाने द्यावी. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचे प्रयत्न थांबवून त्या 12ही महिने कार्यरत व सक्षम करण्यात यावा. नादुरुस्त डीपी 48 तासात दुरुस्त करून शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा द्यावा आणि मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला वीज कनेक्शन द्यावे. सोलरचे बंधन रद्द करावे. आमच्या ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास कायद्याच्या चौकटीत राहून राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील. धन्यवाद.